तारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा बसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान उवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाण विदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यद्यदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. अवतरणिका तृतीय स्कंद. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीयी अन्यलीला चरित्र. विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ती. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ती. नवमी विधीद्वारा हरिस्तुती. दशमी सृष्टिकथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टी विस्तारण. 12 अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्यांचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टादशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. 19वी हिरण्याक्ष वध. 20वी विधी सृष्टी नानाविध. 21वी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवती विवाह 22वी. कर्दम देवती विहार 23वी. कपिल जन्म 24वी. 25वी भक्ती ज्ञान. 26वी भिन्न तत्वोत्पत्ती. 27वी पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28वी अष्टांग योग कृती. 29वी भक्ती मर्म. 30वी अधोगती स्वार्थांधाची. 31वी गती मनुष्यांची. 32वी धूम अर्चिर भक्ती योगाची. 33वी मोक्ष देवहूतीचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. वैशाख शुद्ध नवमी शके 1945. शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023. कालच आपण उल्लेख केला त्याप्रमाणे आज वैशाख शुद्ध नवमीचा दिवस. श्री समर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना जो अनुग्रह दिला तो हा दिवस आहे नवमीचा. आणि त्या अनुग्रहाप्रित्यर्थ
त्या ठिकाणी चाफळला जेव्हा आपला वर्ग असतो मे महिन्याचा, त्यावेळेस एक दिवस सर्व शिबिरार्थींना घेऊन त्या ठिकाणी आपण सगळे जात असतो. ते स्मारक त्या ठिकाणी आहे, शिवसमर्थ भेटीचं स्मारक. त्या ठिकाणी सुंदर अशा दोघांच्या मूर्तीसुद्धा आहेत. त्या ठिकाणी समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला आणि ज्यावेळेस अनुग्रह दिला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थांना, आपल्या सद्गुरूंना काही प्रश्न विचारले होते. आणि ते प्रश्न म्हणजेच श्री ग्रंथराज दासबोधातील दशक 13 समास 6 लघुबोध नावाचा जो समास आहे, तो समास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलेले प्रश्नच आहेत. ज्याप्रमाणे संत श्रेष्ठ श्री वेणाबाईंनी विचारलेले जे 25 प्रश्न आहेत त्याची उत्तरं समर्थांनी दिली, त्याच पद्धतीने या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरं जी आहेत, प्रश्न जे आहेत ती लघुबोधमध्ये आहे आणि उत्तर जी आहेत ती त्यानंतरच्या समासांमध्ये आहेत. आज आपल्याला स्कंद 3 अध्याय 25 म्हणजे देवहूतीचे प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा हा अध्याय जो आहे त्यावर आपल्याला विचार करायचा आहे. शौनकोवाच, सुरुवातच शौनकापासून झाली, म्हणजे शौनक आणि सूतजी, शौनकादी ऋषी आणि सूतजी, म्हणजे हा सगळा संवाद जो आहे नैमिषारण्यामध्ये झालेला आहे. कपिलस तत्वसंख्याता भगवान आत्ममायया जात स्वयमज साक्षात प्रज्ञप्तये नृणाम. म्हणजे कपिल महामुनी म्हणतात की, शौनक म्हणतात की कपिल महामुनींनी ज्या सांख्यतत्वाचा प्रचार केला त्या तत्वांची संख्या करणारे आणि अजन्मा असे जे सत्पुरुष, अजन्मा असे जे भगवंत आहेत की ज्यांना जन्म नाही, अजोपि सन अव्यय आत्मा भूतानाम ईश्वरोपि सन सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनांचं, असं ज्याचं वर्णन गीतेमध्ये दिलेलं आहे, तो अजन्मा नारायण स्वतः या ठिकाणी जन्म घेऊन त्या काळच्या लोकांना आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी त्यांनी हा अवतार घेतलेला आहे. आणि स्वतःच्याच मायेने ते उत्पन्न झाले भगवंत. कारण भगवंताची उत्पत्ती, भगवंताचा अवतार जो आहे तो मायेशिवाय होऊ शकत नाही. किंबहुना भगवंत स्वतःहून कोणतेच कार्य करू शकत नाही, कारण ते सगळ्या कार्याच्या पलीकडे असणारं तत्त्व आहे. पण त्यांना जेव्हा सगुणामध्ये यायचं असतं तेव्हा त्यांना मायेचा आश्रयच घ्यावा लागतो आणि म्हणून मायापती असं त्यांचं नाव आहे. ते म्हणतात की मी भगवंताचे, विदुर म्हणतात, मी भगवंताची अनेक चरित्रे आत्तापर्यंत ऐकलेली आहेत. तेच या ठिकाणी शौनक पण सूतजींना सांगतात की आम्ही भगवंताची अनेक चरित्रे ऐकलेली आहेत, परंतु कपिला भगवंताची कीर्ती जी आहे ती ऐकून आमचे मन काही तृप्त होत नाही. आणि त्यामुळे शौनक ऋषी म्हणतात की त्या सर्व कथन करण्यायोग्य जर कथा असतील तर त्या आपण आम्हाला ऐकवाव्यात. हे सगळा संवाद जो आहे शौनक आणि सूतजी यांचा संवाद हा जो आहे तो नैमिषारण्यामध्ये झालेला आहे. ज्या नैमिषारण्यामध्ये आजही तेवढंच पावित्र्य आणि तेवढंच सुंदर असं स्थान ते आहे. 10 वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो, त्यावेळेससुद्धा खूप आनंद त्या ठिकाणी नैमिषारण्यामध्ये प्राप्त झाला होता. आता सूतजी जे आहेत ते त्या प्रश्नांचं उत्तर देतात आणि ते सांगतात, द्वैपायनस सख्यस्तेवं मैत्रेयो भगवांस्तथा प्रादेहम विदुरम प्रीती अन्वीक्षिक्याम प्रचोदितः. मुनिवर्य सूतजी सांगतात, शौनकादी ऋषी सगळ्या मुनींना सांगतात की जे पूर्वीसुद्धा असाच प्रश्न विदुरांनी विचारला होता तो मैत्रेयांना विचारला होता. आणि मैत्रेय कोण आहेत तर ते देवर्षी व्यासांचे जे आहेत ते सुहृद मित्र, अगदी समवयस्क असणारे, त्यांच्या बरोबरीचे असणारे मैत्रेय ऋषी आहेत. त्यांना हा प्रश्न विदुरांनी, महात्मा विदुरांनी विचारलेला होता. तेव्हा मैत्रेयांनी त्याचं उत्तर दिलं. मैत्रेय काय म्हणतात, पितरी प्रस्थितेरण्यम मातुः प्रियचिकीर्षया तस्मिन् बिंदू सुरेवरे वात्सित भगवान कपिल किला. हा आपण कालच्या अध्यायामध्ये पाहिलं की सगळ्यात शेवटी वासुदेवे भगवती सर्वज्ञे प्रत्येगात्मनी परेण भक्तिभावेन लब्धात्मा मुक्तबंधनः. परमभक्तिभावाने आपल्या मुलाचं म्हणजे कपिल भगवंताचं दर्शन घेतलं, त्यांची आज्ञा घेतली आणि त्यांना प्रदक्षिणा घालून कर्दम ऋषी जे आहेत ते वनामध्ये जायला निघाले आणि प्रत्यक्ष वासुदेवांच्या ठिकाणी त्यांचं चित्त स्थिर झाल्यामुळे ते साऱ्या बंधनातून मुक्त झाले.
संपूर्ण भूतमात्रांचा आत्मा असणाऱ्या भगवंताला त्याने प्राप्त करून घेतलं. आणि अशा प्रकारे इच्छा द्वेषरहित, म्हणजे कुठलीही इच्छा आता त्यांच्या ठिकाणी राहिली नाही, त्यामुळे द्वेष तर नाहीच नाही. अशा अवस्थेला, ज्याला आपण गीतेमध्ये समबुद्धी, समत्वबुद्धी म्हटलेलं आहे, अशा स्थितीला ते प्राप्त झाले आणि भगवंताचे परमपद त्याने प्राप्त केलं. हा भाग आपण काल शेवटी पाहिला होता. आता या ठिकाणी ते म्हणतात, पितरे प्रस्थिते अरण्यम मातु प्रिय चिकीर्षया. म्हणजे पिता कर्दम जे आहेत ते वनामध्ये निघून गेल्यानंतर भगवान कपिल देवांनी आपल्या मातेला आनंद देण्यासाठी, कारण तिने व्यक्त केलं होतं की आता या मुलींचे लग्न होतील आणि मग मी एकटीच राहील आणि मग या संसारामध्ये मला योग्य असा मार्ग कोण दाखवणार, असा प्रश्न तिने कर्दम ऋषींना जेव्हा केला होता, तेव्हा ते म्हणतात, भगवंत तुझ्या उदरी जन्म घेतील आणि तेच तुला असा उपदेश करतील, असं कर्दमांनी सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे देवहूती जी आहे माता, ही आता ब्रह्मदेवाचं जे वचन होतं त्याच्यावर त्याचं स्मरण करीत, त्याची आठवण करीत देवहूती माता एके दिवशी आपल्या पुत्रांना कपिलांना म्हणाली. देवहूती वाच, काय म्हणते देवहूती माता, की इंद्रियांच्या विषय लालसेने मी उद्विग्न आणि त्रस्त झाले. इंद्रिय जी आहेत, पंचेंद्रिय जे आहेत आणि कर्मेंद्रिय जे आहेत, त्यांच्या विषय लालसेने, म्हणजे अनेकदा विषयांकडे त्यांची जी धाव असते, ती धाव आणि त्या विषयांच्या पूर्तीसाठी जीवाने केलेले कष्टच म्हणतो आपण याला, त्याला कर्म म्हणायचं नाही, कारण ते शेवटी कष्टाचंच रूपांतर होतं. जीवाने कितीही कर्म केले तरी शेवटी जे पदरामध्ये फळ मिळतं ते सुख नसून ते दुःखच आहे. अशा प्रकारे आत्तापर्यंतचा माझा अनुभव असल्यामुळे आता मी उद्विग्न झालेले आहे, त्रस्त झालेले आहे. त्यामुळे माझी जी मनातली इच्छा आहे भगवंताच्या स्वरूपाच्या प्राप्तीची, ही इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून माझी तळमळ आहे. पण मी मात्र या विषयाच्या सुखामध्ये अज्ञानरूपी अंधकारामध्ये पडलेले आहे. येन संभाव्य मानेन प्रपन्नांधम तमः प्रभो. म्हणजे यातून मला मुक्त करण्यासाठी मला उपदेश तुम्ही करावा. अथ मे देव सम्मोहम प्राकष्टुम त्वम अर्हसि योवग्रहोहम मेदित्यन तस्मिन योजितस्त्वया. म्हणजे देह, गेह आणि घर, तीन गोष्टी आहेत. देह म्हणजे शरीर, गेह म्हणजे आपलं घर आणि या घरामध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तू, म्हणजे आपण स्वतः, मी आणि माझे, या दोघांमध्ये जो अडकलेला असतो त्याचा दुराग्रह असतो, तो भगवंताला जाणत नाही, पण त्या विषयाच्या आनंदातच तो असतो. त्यामुळे आता आपण, कारण हीच देवती माता तर सरळ सरळ सांगते की ही माया पण तुम्हीच निर्माण केलेली आहे आणि माया तुम्हीच निर्माण केल्यामुळे आणि त्याच मायामध्ये मी गुरफटलेली आहे, असं तिने जेव्हा म्हणतात तेव्हा भगवंत असं म्हणतात, मी जरी माया निर्माण केली तरी तुम्हाला विवेक दिलेला आहे, तुम्हाला बुद्धी दिलेली आहे की या मायेमध्ये माणसाने अडकू नये. नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखा लागे अरण्य सेवित जावे. म्हणजे प्रत्यक्ष अरण्यात जाण्याची गरज नाही, पण संसारात राहून असोनी संसारी जिव्हे वेगो करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. असं जे आहे ते हरिनाम घेतलं तर या संसाराची आसक्ती सहजपणे कमी होते. त्यामुळे माया जरी माझे निर्माण केलेली असली तरी तुम्ही जे या मायेमध्ये गुरफटलेले आहात त्याचं कारण पुन्हा शेवटी तुम्हीच आहात, असं ते सांगतात. अथमेव सम्मूढो अथमेव देव सम्मोहम प्राष्टुक त्वम अर्हसि योवग्रहोहम एतित्यास्मिन योजितस्त्वया. म्हणून म्हणतात की आता माझा हा जो मोह आहे, आता नुसता मोह नाही म्हणला, त्याला महामोह म्हणला, की मोठ्या प्रकारचा इतका मोठा हा मोह आहे, त्या मोहाने मी ग्रस्त झालेली आहे आणि त्यामुळे तो माझा मोह आपण नाहीसा करावा. त्वं गत्वा गताहं शरण्यं स्वभृत्य संसार तरो कुठारं जिज्ञासिसाहं प्रकृते पुरुषस्य नमामि सद्धर्मविदां वरिष्ठम. आपण भक्तांच्या संसाररूपी वृक्षासाठी, म्हणजे जीव ज्या संसाररूपी वृक्षावर इतके वर्ष रमत आलेला आहे, इतक्या जन्मापासून तो त्या ठिकाणीच रमत आहे संसाररूपी वृक्षावर, आणि तो वृक्ष छेद करणं, त्याचा ते तोडून टाकणं, ही जी शक्ती आहे ती जीवाकडे नसल्यामुळे
तो त्या ठिकाणी गुरफटलेला आहे, त्याच्यावरच त्याचं प्रेम आहे. सगळ्या या नाशिवंत गोष्टींवर त्यांचं प्रेम आहे. पण आपण जे आहेत ते आपल्या ठिकाणी हे ज्ञानाचं खड्ग आहे आणि ते खड्ग, ती कुऱ्हाड आपल्याजवळ असल्यामुळे या संसाररूपी वृक्षाला छेदण्याचं सामर्थ्य आपल्याजवळ आहे. प्रकृती आणि पुरुष यांचे ज्ञान जे आहे ते प्राप्त करण्यासाठी मी आपल्याजवळ शरण आलेले आहे. भागवत धर्म जाणणारे जे जे ऋषीमुनी आहेत त्यामध्ये श्रेष्ठ असं आपलं स्थान आहे आणि त्यामुळे मी आपणास प्रणाम करीत आहे, असं देवती मातेने आपल्या पुत्राजवळ मागितलेलं आहे, आपलं निवेदन केलेलं आहे. स्कंदपुराणामध्ये, उत्तरखंडामध्ये स्कंदपुराणातल्या शंकर पार्वती यांचा संवाद दिलेला आहे. आपली बरेच ग्रंथ जे आहेत, स्तोत्र जी आहेत, ती या शंकर पार्वतींच्या संवादातून निर्माण झालेली आहेत. शंकर पार्वती हे सारीपाठ खेळत असतात. पार्वती माता शंकरांना काही प्रश्न विचारते आणि तेव्हा भगवान शंकर जी उत्तरं देतात त्यातून अनेक स्तोत्र, अनेक ग्रंथ निर्माण झालेले आहेत. स्कंदपुराणामध्ये असाच हा ग्रंथ जो आहे तो म्हणजे श्री गुरुगीता. गुरुगीता जो आहे सद्गुरूंचा महिमा वाढवणारी, सद्गुरूंचा वर्णन करणारी, त्यांच्या अधिकाराचं वर्णन करणारी ही गुरुगीता प्रत्येकाने वाचावी, इतकी सुंदर आहे. त्या गुरुगीतेमध्ये गुरु या शब्दाबद्दलच 2 छानपैकी मंत्र आहेत, ते या ठिकाणी आठवतात. गुकारस्त्वंधकारश्च ऋकारस्तेज उच्यते अज्ञानग्रासकं ब्रह्म गुरुरेव न संशयः. आणि गुकार प्रथमो वर्ण मायादिगुणभासकः ऋकारो द्वितीयो ब्रह्म मायाभ्रांती विनाशनम. 23 आणि 24 हा मंत्र श्री गुरुगीतेमधला आहे. त्यामध्ये ते म्हणतात. आणि याचं एक छानपैकी मराठीमध्ये ओवीबद्ध असं भाषांतर पण केलेलं एक छोटंसं पुस्तक आहे आपल्याकडे अकोल्यामध्ये. गणोरकर म्हणून जे आहेत, काय त्यांचं नाव, संजय गणोरकर, जे आपले ब्रह्मचैतन्य महाराजांचे शिष्य आहेत, त्यांच्या वडिलांनी हे भाषांतर केलेलं आहे. ते म्हणतात, गुकार तो अंधकार, ऋकारा तेज बोलती. गुकार म्हणजे अंधकार आणि ऋ म्हणजे ऋकार, तेज उच्चते आणि अज्ञानग्रासिते ब्रह्म गुरु प्रत्यक्ष सिद्धतो. सद्गुरू हे सिद्ध आहेत त्या अज्ञानाचा ग्रास घेण्यासाठी, त्याचं खंडन करण्यासाठी. आणि गुकार पहिला वर्ण मायादी गुणभासक. त्या गुकाराचा पहिला वर्ण गु शब्द आहे, त्यामुळे मायादी गुण जे आहेत ते आपल्याला भासतात, म्हणजे त्यांचं अस्तित्व दिसतं, पण ते नाशवान आहेत ही सुद्धा आपल्याला जी म्हणजे काय जाणीव होते ती सुद्धा त्या सद्गुरूंच्या कृपेने होते. आणि ऋकार दुसरे ब्रह्म माया भ्रम विनाशक. म्हणून या ठिकाणी मैत्रेय असं म्हणतात की या देवहूती मातेने आपल्या मोक्षधर्माबद्दलचं प्रेम आपल्या ठिकाणी उत्पन्न व्हावं, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी उत्पन्न व्हावं, या उद्देशाने ही इच्छा आपल्या पुत्राजवळ प्रगट केली. आणि ती ऐकून कपिल मुनी जे आहेत त्यांना आता मनापासून तिची प्रशंसा करू लागले. कपिल महामुनी की आता आपल्या आईच्या ठिकाणी खरी आता ती जागृती झालेली आहे की जीव जो आहे, जीव आणि ब्रह्म याचा जो निवाडा आहे ते तिच्या लक्षात येत आहे की जीव हा या सगळ्या सगुणामध्ये अडकलेला आहे आणि ब्रह्म हे त्या सगळ्या तत्वांच्या पलीकडे असणार आहे. आणि त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याची तळमळ जीवाच्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे साक्षात भगवंत अवतार घेऊन या ठिकाणी मातेला उपदेश करीत आहेत. आता तो उपदेश या पुढच्या सगळ्या अध्यायामध्ये येणार आहे. या स्कंदामध्ये 33 अध्याय आहेत. आपला आता 25वा अध्याय सुरू आहे. श्री भगवान वाच. कपिल म्हणतात, योग आध्यात्मिकं पुसो मतो निःश्रेयसाय मे अत्यंतो परितिर्यत्र दुःखस्य च सुखस्य च. आईला सांगतात ते सुखदुःखाची निवृत्ती करणारा, की सुख आणि दुःख या दोघांची निवृत्ती होईल असा एकच योग आहे, तो म्हणजे अध्यात्मयोग आहे. आणि हेच मनुष्याचे परमकल्याणाचे प्रमुख साधन आहे. आणि ते सोडून अध्यात्मयोग म्हणजे अध्यात्माच्याद्वारे परमेश्वराशी योग होणं हे जे आहे ते प्रमुख साधन आहे. आणि ते सोडून माणूस, जीव अनेक साधनांमध्ये इतका रमलेला असतो की त्याचं बाहेर जाण्याचं मुक्तीचं दार जे आहे ते त्याला दारच दिसत नाही. आजच्याच एका प्रवचनामध्ये होतं, आता तो उपनिषदामधला भाग आहे, त्या उपनिषदामधले जे सांगितलं तीच कथा आपल्या सुनील दादाच्या एका पुस्तकामध्ये सुद्धा अगदी थोडक्यात त्यांनी सुरुवातीला दिलेली आहे, ज्यामध्ये जीव जो आहे तो अंध आहे.
त्याला दिसत नाही आणि त्याला बाहेर पडण्याची, मोक्ष मिळवण्याची तळमळ असते, म्हणून तो सगळीकडे फिरत असतो, पण त्या बिचाऱ्याला दिसत नाही. तेव्हा एक साधू त्या ठिकाणी येतात आणि ते साधू त्याचा हात पकडून त्याला त्या पूर्ण जो भाग आहे, त्याचा कोट आहे, किल्ल्याला जसं गोल अशी भिंत असते त्याप्रमाणे, आणि त्या भिंतीपर्यंत ते साधू त्याला घेऊन जातात आणि त्या भिंतीला हातसुद्धा लावायला त्याला सांगतात आणि ते म्हणतात, आता या भिंतीला हात पकडून तू जर फिरत राहिलास तर तुला निश्चितच या जीवापासून मुक्ती जी आहे, ब्रह्मैक्य जे आहे ते प्राप्त होण्याचं द्वार तुझ्यासाठी उघडं तुला दिसेल. पण तो जीव सगळीकडे फिरत असताना नेमकं जेव्हा ते दार येतं त्यावेळेस त्याला काहीतरी अंगाला खाजवतं किंवा तो ते दार हात उचलतो आणि मग पुढे गेल्यानंतर मग त्याला ते पुन्हा तो हात लावतो, तर पुन्हा भिंत जशी तशी आहे, पण अंध असल्यामुळे मधलं जे दार आहे ते त्याचं निघून जातं. म्हणजे अनेक जन्म आपण घेतो, प्रत्येक जन्मामध्ये आपल्या मुक्तीचं दार जे आहे ते निश्चित असतं, पण जीव इतर गोष्टींमध्ये अंगाला खाजवलं म्हणा, शिंक आली म्हणा किंवा कुठला पण जे व्यवधान असतं त्यामुळे तो या चांगल्या गोष्टीला तो मुक्त होऊ. एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पाहावी. ती सत्संगती त्या साधूच्या रूपाने त्याला खरं म्हणजे मिळाली होती, पण अजून मुक्त होण्याची त्याची वेळ आलेली नव्हती आणि म्हणून ते दार जे आहे मोक्षाचं ते त्याला प्राप्त होऊ शकलं नाही. अशीच कथा एक झालेली आहे, पण ती नंतर केव्हा तरी मी सांगेन, आता विनाकारण वेळ जाईल म्हणून. तर मनुष्याचं कल्याण कशामध्ये आहे, तर अध्यात्म योगामध्ये आहे. आणि मग पूर्वी नारदाने सुद्धा असाच प्रश्न विचारला होता, तेव्हा सर्व अंगाने संपन्न अशा या अध्यात्म योगाचं मी वर्णन केलं होतं आणि तेच वर्णन मी आता तुला सांगत आहे. चेत खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनोमतम गुणेषु सक्तम बंधाय रतम वा पुंसी मुक्तये. या जीवाला कोण बद्ध करतं आणि कोण मोक्ष मिळवून देतं याचा विचार या ठिकाणी दिला, की जीवाला बद्ध करण्यासाठी, त्याला बांधून ठेवण्यासाठी, त्याला आपल्या मनाप्रमाणे विहार करण्यासाठी किंवा आपलं जे साध्य आहे ते साध्य प्राप्त करण्यामध्ये अडथळा निर्माण करणारा जो आहे तो बद्ध आहे. आणि मोक्ष मिळवण्यासाठी जर काय करायचं असेल तर या दोन्हीसाठी कारण काय? बद्धाय मुक्तये च आत्मनो मतम, म्हणजे मन हेच दोन्ही अवस्थेला कारणीभूत आहे. विषयात आसक्त झालो तर ते बंधन आहे आणि परमात्म्यात रमल्यास तेच मोक्षाला कारण आहे. आता विषयात आसक्त होणं आणि परमात्म्यामध्ये मन रमवणं या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या डोळसपणे माणसाने जर सगळीकडे विचार केला तर आपल्याला सहजपणे दिसतात. आपल्याला तो धोका दिसतो. चौकामध्ये 3 प्रकारचे लाईट असतात, तो लाल असतो, हिरवा असतो, पिवळा पण असतो. आता कोणता लाईट दिसल्यावर आपण थांबलं पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे हे ज्याला समजत नाही, तो जर तसाच गाडी चालवत गेला तर त्याचा ॲक्सिडेंट होणारच आहे. तसं या ठिकाणी आपल्या जीवनातील धोके या विषयांमध्ये आहेत हे माणसाच्या लक्षात येण्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास, प्रत्येक ग्रंथाचा अभ्यास किंवा वेगवेगळ्या ग्रंथाचा अभ्यास मन लावून जर करत गेलो तर ते ग्रंथच आपल्याला निश्चित असा मार्ग दाखवतात, जेणेकरून जीव हा बद्ध न होता मोक्षाची प्राप्ती करू शकतो. आणि म्हणून असे 2-3 ग्रंथामध्ये याच प्रकारचे श्लोक दिलेले आहेत, की मोक्ष मिळवण्यासाठी आणि बद्ध होण्यासाठी जीवाला मन हेच कारण आहे. ब्रह्मबिंदू उपनिषद नावाचं उपनिषद आहे, अमृतबिंदू उपनिषद नावाचं उपनिषद आहे. ज्याप्रमाणे विदुर नीती आहे त्याचप्रमाणे चाणक्याची सुद्धा नीती आहे. चाणक्य आपल्याला जे माहिती आहे की चाणक्य, कौटिल्य हे सगळं अर्थशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला माहिती आहे, पण चाणक्याचं सुद्धा नीतिशास्त्र आहे. भर्तृहरी जे राजा आहेत त्यांचंसुद्धा नीतिशास्त्र आहे, नीतिशतक त्याला म्हणतात. तसं त्यामध्ये श्लोक येतात ब्रह्मबिंदू उपनिषदामध्ये, मन एव मनुष्याणाम कारणं बंधमोक्षयोः, आणि मग पुढे दिलं आहे बंधाय विषयासक्तम मुक्त्यै निर्विषयम स्मृतम. बंधाय विषयासक्तम, बंधन म्हणजे काय? विषयाची आसक्ती हेच बंधन आहे, आणि मुक्ती म्हणजे काय? निर्विषय होणे हीच मुक्ती आहे. पुढे अजून एका ठिकाणी दिलेलं आहे, अमृतबिंदू उपनिषदमध्ये आहे, बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मा आत्मना जितः अनात्मनस्तु चतुर्त्वे
वर्तयेत आत्मशत्रुवत, हे सुद्धा दिलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा 6व्या अध्यायामध्ये हा श्लोक दिलेला आहे. आणि चाणक्य नीतीमध्ये बंधाय विषयासंग मुक्तै निर्विषयम मनः मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. म्हणजे एकच चरण, मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः. हे कुठे त्या श्लोकामध्ये दुसरं चरण आहे आणि कुठे पहिलं चरण आहे. अशा प्रकारे 3-4 ठिकाणी हा श्लोक जो आहे, हे जे चरण आहे ते आपल्याला दिसून येतं. आता श्री भगवान जे आहेत ते आपल्या मातेला, कपिल महामुनी आपल्या मातेला उपदेश करत आहेत. त्यामध्ये ते उपदेश जो आहे तो आपल्याला पाहत आहोत आपण. प्रसंगमजरं पाशम आत्मनः कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारम अपावृतम. प्रसंगम अजरम पाशम आत्मनः कवयो विदुः म्हणजे आसक्ती जी आहे, जीवाला असणारी आसक्ती, त्यालाच विवेकी लोक आत्म्याचे न तुटणारे बंधन असं मानतात. मोठं वाक्य आहे, पण समजायला आपण विचार केला, आपल्या दृष्टीने आपण विचार करा, हे मला कसं समजेल? आसक्तीलाच विवेकी लोक आत्म्याचे न तुटणारे बंधन मानतात. आता ही आसक्ती अधिक लहान सहान गोष्टींमधनं आपल्याला लक्षात येते. आसक्ती कशी असते? एक 2 व्हीलर स्कूटर आहे आपल्याकडे आहे आणि ती आपण विकली. आता मी माझी स्कूटर आहे ती जुनी झाली म्हणून विकली किंवा त्या स्क्रॅपमध्ये टाकून दिली. त्याला किती वर्ष झाले? त्याला झाले आता जवळपास 20-22 वर्ष झाले. पण आजही त्या रंगाची स्कूटर दिसल्याबरोबर माझ्या मनामध्ये तोच विचार येतो की अरे, आपली स्कूटर अशीच होती, पिवळ्या रंगाची, अशीच दिसायची वगैरे. हे जे आहे की आपण त्या वस्तूचा त्याग केला, पण आपल्या मनाने त्या वस्तूचा त्याग केलेला नाही. बंधाय विषयासंगम मुक्तै निर्विषयम मनः. म्हणजे हे वस्तूचं चिंतन जे आहे तेच बंधनाला कारण आहे. प्रसंगमजरं पाशम आत्मनः कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारम अपावृतम. पण हीच आसक्ती जी आहे, जी आपण या लौकिकामध्ये दाखवली होती, तीच आसक्ती जर मी महापुरुषांच्या बाबतीमध्ये निर्माण केली. महापुरुषांच्या बाबतीमध्ये आसक्ती म्हणजे कुठेही जाऊन कसा तरी वेळ घालवण्यापेक्षा एखादं चांगलं प्रवचन आहे त्या ठिकाणी आपण गेलो, संध्याकाळची वेळ आहे, रस्त्यामध्ये मंदिर लागलेलं आहे, मंदिरामध्ये आपण गेलो, 1-2 मिनटं जरी आपण त्या ठिकाणी दर्शन घेतलं तरी अनेक जन्माची पापं आपली नष्ट होतात, त्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. पण हे जीवाला समजत नाही. रस्त्याने जसं आपण एक दुसऱ्याला टाटा करतो तसंच किंबहुना अनेक मारुती मंदिरामध्ये सुद्धा, मंदिराच्या बाहेरसुद्धा भक्त जे आहेत ते येता जाता त्या मारुतीला सुद्धा टाटा करतात. म्हणजे एकीकडे आपण भक्ती केली असंही आहे आणि दुसरीकडे ती पद्धत बरोबर नसल्यामुळे असं कितीही प्रकारे आपण भजन पूजन केलं तरी त्याचं फलित जे आहे ते आपल्याला मिळणार नाही. कारण ते विषयामध्ये आसक्त असलेल्या माणसाचं चिंतन आहे आणि म्हणून ते जीवाला बद्ध करण्यास कारणीभूत होतं. पण तेच मन जे आहे ते परमात्म्याच्या ठिकाणी लावलं तर ते मोक्षाला कारण होईल. चांगलं फूल दिसलं आपल्याला, ते फूल तोडून आणण्यापेक्षा त्या फुलाकडे पाहून हे फूल माझ्या बागेमध्ये, माझ्या अंगणात असतं, ते तोडून मी भगवंताला अर्पण केलं असतं, असा विचार जर मनामध्ये आला तर ते सुद्धा पुण्य आहे. आणि किंबहुना याच एका कारणामुळे परीक्षित राजाने त्या कलीला जो आहे ते जीवदान दिलेलं होतं. कारण या ठिकाणी मनामध्ये चांगला विचार आला तरी पुण्य आहे, पण कृती जर वाईट घडली तर मात्र पाप आहे. म्हणजे दोघातला फरक लक्षात घ्या की मनामध्ये वाईट विषय आला हरकत नाही, पण त्याप्रमाणे जर कृती घडली तर मात्र ते पापाला कारणीभूत आहे. पण सूट काय आहे की मनामध्ये चांगला विषय आला, चांगली गोष्ट आली, भगवंताचं स्मरण झालं तरी पण त्या ठिकाणी मुक्तीचं द्वार आपल्यासाठी खुलं आहे. आणि मग त्यासाठी या महापुरुषांच्या बाबतीमध्ये अशी आसक्ती आपल्या ठिकाणी असली पाहिजे. त्यामुळे आता या ठिकाणी जवळपास 3 श्लोक दिलेले आहेत. त्या श्लोकांमध्ये संतांची लक्षणं दिलेत. संत कसे असतात? कारण महापुरुषांच्या बाबतीमध्ये ती आसक्ती झाली पाहिजे असं सांगणं आहे. आणि म्हणून ते म्हणतात संतांची लक्षणं काय आहेत? तितिक्षवः कारुणिकः सुहृदः सर्वदेहिनां अजातशत्रवः शान्ताः साधवः साधुभूषणः मय्यन्नेन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढां मत्कृते त्यक्तकर्माणः त्यक्तस्वजनबान्धवाः मदाश्रयाः कथामृष्टाः
शृण्वन्ति कथयन्ति च तपन्ति विविधास्तापा नैत आत्मात गतचेतसः. म्हणजे जे लोक, आता हे संतांचे गुण दिलेले आहेत, जे लोक अत्यंत सहनशील आहेत, सहनशील म्हणजे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. जे लोक दयाळू आहेत, दयाळू कोण? दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी. आपल्या पुत्रावर आपण दया करतो, आपल्या पुत्रावर आपण प्रेम करतो, पण दास आणि दासी जे आपल्याकडे नोकरीला आहे, जे आपल्याकडे कष्ट करतात आपल्यासाठी, त्यांना आपण पगार देतो वगैरे झालं, पण त्यांच्यावर सुद्धा प्रेमभाव ठेवणारे जे आहेत ते. त्याचप्रमाणे प्राण्यांचे निष्काम हित जपणारे, शत्रुत्वाची भावना न ठेवणारे. तुकाराम महाराजांच्या ह्याच्यात आपण पाहतो, सिनेमामध्ये आपण त्या विष्णुपंत बागेंच्या त्या अभिनयाने आपण खूप चांगल्या प्रकारे तुकाराम महाराज समजू शकलो. आता हेच विष्णुपंत पागे त्यांच्याबद्दल सांगतात, जेव्हा हा पूर्ण सिनेमा झाला, पूर्ण सिनेमा होईपर्यंत त्यांनी एक पैसाही कधी मागितला नाही. कारण ते म्हणतात की हा वेश आणि हे डायलॉग म्हणता म्हणता मला स्वतःला मी तुकाराम महाराज आहे अशी अनुभूती येत गेली. आणि जेव्हा त्या डायरेक्टरनी शेवटी त्यांच्याकडे काही पाकिटामध्ये आणून पैसे आणून दिले आणि ते म्हणतात, बुवा आपल्या या कामाचा मोबदला मी आपल्याला देत आहे. आणि ते पाकिट त्यांनी फक्त हातामध्ये घेतलं आणि ते परत केलं. त्यांना काय वाटलं की आपण पैसे कमी दिले, नाही अजून आम्ही तुम्हाला देणार आहोत, असं ते म्हणतात की मला काहीच नको म्हणतात तुमच्याकडून. आणि त्यांनी ते सगळे पैसे परत केले. कारण ते जे जगले तुकाराम महाराज म्हणून, तेच तुकाराम यांच्याबद्दलचं मनामधलं प्रेम, आस्था जी आहे त्यांच्या ठिकाणी जागृत झाली आणि त्याच वेशामध्ये ते पुढे राहिलेले आहेत. तितिक्षवा कारुणिका सुहृद सर्वदेहिनाम. सत्पुरुषांचा सन्मान करणारे ते तुकाराम महाराज. शत्रुत्वाची भावना न ठेवणारे. रस्त्याने येत असताना कितीतरी उसाच्या मुळीच्या मुळी ते घेऊन आले आपल्या घरी, आणि रस्त्यातली मुलं जी आहेत, लहान मुलं, ती त्यांना ऊस मागत आहेत आणि प्रत्येकाला ते ऊस ते तोडून त्यामधला देतात, एक एक कांडे देतात आणि सगळ्यांना देतात. आणि शेवटा घरी आले तेव्हा फक्त एकच त्या ठिकाणी राहिलं आणि घरचे सगळे 3-4 मुलं, तेव्हा त्यांची पत्नी जी आहे ती घेऊन ते ऊस जे आहे ते सुद्धा रागाने ते तोडते. आणि मग ते म्हणतात, बरं झालं तू तोडलं, नाहीतरी मला हे तोडून या मुलांना द्यायचंच होतं. तर असं मनन्येन भावेन भक्तिं कुर्वन्ति ये दृढाम मत्कृते त्यक्त कर्माणस त्यक्त स्वजन बांधवा. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासे सुटी, सर्वही अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. मत्कृते त्यक्त कर्माणं म्हणजे प्रत्येक कर्म जे आहे ते माझ्यासाठी केलं म्हणून ते मला अर्पण करणं. आणि त्यक्त स्वजन बांधवा. हा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की कोणी कोणासाठी कोणाचा त्याग केला. भक्तांनी आईचा त्याग केला, भक्तांनी वडिलांचा त्याग केला, भक्तांनी मुलाचा त्याग केला, अशी सगळी उदाहरणं जी अध्यात्मातली आहेत ती एकाच अभंगामध्ये त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे भक्तांनी भगवंताच्या प्राप्तीसाठी जे जे आपल्याला बंधन असेल त्या सगळ्यांचा त्याग केला पाहिजे, तरच परमेश्वराची भेट होती. मदाश्रया कथामृष्टा शृण्वन्ति कथयन्ति च तपन्ति विविधास्तापा नैतात्मगतचेतसाः. तेच तुकाराम महाराज किंवा आपल्या गजानन महाराजांचे उदाहरण घ्या, त्या ठिकाणी सगळ्यांचीच मैत्रीभाव, शत्रुत्वाची भावना नाही. एक अध्याय आहे पण त्याच्यामध्ये त्या पाटलांची मुलं जी आहेत ते उसाने त्यांना मारत होते आणि तरी पण त्यांनी तो सगळा मार सहन केला. आता या मुलांचे हात दुखले असतील, त्यांना कष्ट झाले असतील, म्हणून तो ऊस हाताने पिळून त्याचा रस त्याच मुलांना त्यांनी पाजून दिला. तर असे जे आहेत, असे जे भक्त आहेत की त्यांच्याबद्दल या ठिकाणी कपिल महामुनी सांगतात की माझ्यावर जे अनन्य भावाने दृढ प्रेम करतात आणि माझ्यासाठी सर्व कर्मांचा त्याग करतात, सगळ्या सोयऱ्यांचाही त्याग करतात, मतपरायण होऊन माझ्या कथांचे श्रवण आणि कीर्तन करतात, अखंड माझेच गुणगान गातात
आणि माझ्यातच स्वतःचं चित्त लावतात. असे जे भक्त आहेत त्या भक्तांना संसारातील निरनिराळे ताप मुळीच दुःख देऊ शकत नाहीत. सहनशीलता हे जे आहे हे तुकाराम महाराजांच्या उदाहरणावरनं, गजानन महाराजांच्या उदाहरणावरनं आपल्या लक्षात येतं. समर्थ त्यालाच म्हणतात, दिनाचा दयाळू मनाचा मावाळू, स्नेहाळू कृपाळू जनी दास पाळू, तया अंधरी शोक संताप कैसा, जगे धन्य तो दास सर्वोत्तमात. आणि दुसरीकडे गीतेमधला श्लोक येतो, सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुला मोक्ष देतो, पण त्यासाठी काय कर, सर्व धर्मान परित्यज्य, सगळ्या गोष्टींचा त्याग कर आणि मामेकम शरणं व्रज, माझ्या एकट्याला तू शरण ये. आणि दुसरीकडे ओवी समर्थांची आहे, भक्ती भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. सख्य भक्तीच्या निरूपणामधली ही ओवी आहे. असं भक्तांची लक्षणं, संतांची लक्षणं जी आहेत ती या ठिकाणी सांगितली आहेत. त्यामधलं तितिक्षवा जो आहे ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे, की कुठल्याही प्रकारचा ऋतू असो, सर्दी असो, गरमी असो, दुसरीकडे सुख असो, दुःख असो, स्वतःचा मान असो, स्वतःचा अपमान असो, कुठे लाभ असो किंवा अलाभ असो किंवा हानी असो, या सगळ्यांना समान समजणं हे जे आहे ती त्याला तितिक्षा असं म्हणतात. ही संतांची लक्षणं जी या श्रीमद भागवतामध्ये 3 श्लोकांमध्ये दिली आहे, त्यातील प्रत्येक लक्षणाचा अर्थ जर पाहायचा असेल तर आचार्य श्री शंकराचार्यांनी लिहिलेला आत्मबोध नावाचा ग्रंथ, आत्मबोध, तत्वबोध, प्रश्नोत्तरी, त्याच्यानंतर तुमचं साधना पंचकम, ही जी त्यांची सगळी ग्रंथ आहेत, त्या ग्रंथामध्ये त्या वाचनाने आपल्याला हळूहळू या सगळ्या गोष्टींचा, संतांच्या लक्षणाचा अर्थ आपल्याला लक्षात येईल. असं त्या ठिकाणी कपिल महामुनी आपल्या आईला सांगत आहेत. आणि म्हणून ते म्हणतात, सर्व संग परित्याग केलेले महापुरुष जे आहेत त्यांना शोधणं, त्यांच्या आश्रयाला जाणं आणि त्यांच्या सहवासाची इच्छा जीवाने धरणं हेच आता तू केलं पाहिजे. त्यामुळे अशा साधू संतांचा शोध घेणं म्हणजे अशा साधू संतांच्या ठिकाणी कोणती लक्षणं आहेत ती लक्षणं आत्ताच सांगितली त्यांनी. आणि म्हणतात की त्यांच्या सहवासात तू राहा, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, हे त्याच अर्थाचं आहे. पण याच्या उलट आसक्ती जर असेल तर मात्र जीवाला अनेक यातना होतात. या जन्मात नाही, अनेक जन्मात पुन्हा त्याच यातना त्याला भोगावा लागतात. पण असे जर महापुरुष आपल्याला भेटले, त्यांच्या सत्संगात आपण जर राहिलो तर आपल्या सर्व दोषांचे ते निराकरण करतात. सतां प्रसंगान मम वीर संविदो, भवन्ति हृत्कर्ण रसायना कथा, तेजोशना दाश्व अपवर्गवत्मनी, श्रद्धा अर्थिर भक्तीर अनुक्रमिष्यती. म्हणजे सहवास, त्या सत्पुरुषांच्या सहवासामध्ये काय काय होतं ते आता कपिल महामुनी सांगतात, की माझ्या पराक्रमाचे यथार्थ ज्ञान सत्पुरुषांच्या सत्संगामध्ये होतं. आणि म्हणून सत्संगाला महत्त्व आहे. मनाला आणि कानाला प्रिय वाटणाऱ्या अशा कथा अशा सत्संगामध्ये होत असतात. आणि म्हणून श्रवण कसं करावं, कशाचं करावं याबद्दलसुद्धा 4 आणि 5 समाज समर्थांनी आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये श्रवण निरूपणासाठी दिलेलं आहे. आणि हे होत असताना, असं श्रवण होत असताना मनामध्ये भक्तीचा उदय होतो. भक्ती ही जी आहे ती क्रमशः विकसित होत जाते. नारदाने त्या भक्तिमातेला, जसं आपण पाहिलं त्या महात्म्यामध्ये, भक्ती आणि तिचे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य यांना तारुण्य आणणं आणि त्या भक्तीला सगळ्यांच्या हृदयात स्थापित करणं, यासाठी नारदाने जे कष्ट केले, जे पराक्रम, जे पावलं उचलली, त्यामध्ये या भक्तीचा विकास जो करण्यासाठी आपण सत्संगामध्ये राहिलं पाहिजे. म्हणून असा भक्तिप्रधान जो साधक आहे तो, त्याचं मन एकाग्र होतं, मनोनिग्रह करतो. आणि ते सांगतात की देवहूती, आता हे सगळं ऐकते आणि ती पुन्हा प्रश्न विचारते देवहूती माता, की आपल्या या भक्तीचं स्वरूप काय आहे, कशाला भक्ती म्हणावं आणि मला कशा प्रकारची भक्ती योग्य आहे ते तुम्ही सांगा, की ज्या योगे मी ते निर्वाणपद प्राप्त करू शकेल. निर्वाण षटकम शंकराचार्यांचं जे आहे ते निर्वाण षटकांचा सगळा तो अर्थ तोच आहे, की हे नाही, ते नाही, ते नाही, पण काय, की मी सच्चित ब्रह्मस्वरूप आहे.
की ज्या योगे मी आपले निर्वाण पद प्राप्त करू शकेन असा मला तुम्ही उपदेश द्या. यो यो भगवत बाणो निर्वाणां तयोदितः कीदृश कती चांग नियतस्तत्वबोधम. ज्यामुळे खरं तत्त्वज्ञान मला होईल. एखाद्या बाणाने जसं लक्ष जे आहे त्याचा वेध घ्यावा त्याप्रमाणे भगवंताची प्राप्ती हेच माझं उद्दिष्ट आहे. आणि ती प्राप्त होण्यासाठी कोणते मार्ग आहेत, तो योग कसा आहे, त्या योगाचे किती प्रकार आहेत, त्याला अंग असं म्हणतात. योगाचे अंग किती, म्हणून अष्टांग योग जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्या मातेला त्यांनी सांगितलेला आहे. आणि हे सगळं आता एक गोष्ट मला खूप आवडली यामधली की ती स्त्री आहे आणि स्त्री स्वतःहून कबूल करते की मी मंदबुद्धी स्त्री आहे. असं आजकाल पाहायला मिळत नाही. मी मंदबुद्धी स्त्री आहे आणि हा कठीण विषय अध्यात्मशास्त्राचा तो आपण मी समजू शकेल अशा पद्धतीने समजून सांगावा. आता या ठिकाणी अध्यापक, प्राध्यापक, शिक्षक यांची कसोटी आहे की आपण जो विषय सांगत आहोत तो जरी अवघड असला तरी तो सोप्यात सोपा करून सांगणं ही त्या शिक्षकाची हातोटी आहे. आणि कितीही अवघड विषय असला तरी मी माझ्या स्वतःच्या बुद्धीच्या प्रगल्भतेने आत्मसात करू शकतो हे सांगणारं स्वामी विवेकानंदांचं चरित्र आहे. या ठिकाणी आता मैत्रेय सांगतात की विदित्वार्थम कपिलो मातुरित्थम जातस्नेहो यत्र तन्वाभिजातः तत्त्वाम्नायं यत् प्रवदन्ति सांख्यम प्रोवाच वै भक्तिवितान योगम. विदुरा, जिच्यापासून कपिलाने जन्म घेतला, ज्या मातेपासून कपिलाने जन्म घेतला त्या देवहूतीचा असा अभिप्राय जो आहे तो ऐकल्यानंतर कपिल महामुनींच्या हृदयामध्ये स्नेह दाटून आला आपल्या आईबद्दल. आणि प्रकृती, पुरुष या सगळ्या तत्वांचा निरूपण करणाऱ्या सांख्यशास्त्राचा आणि भक्तियोगाचा त्याने तिला उपदेश केला. श्रीमद भगवद्गीतेमधला 2रा अध्याय जो आहे तो सांख्ययोगाचा अध्याय तो सुद्धा असाच आहे. आणि मग पुढे म्हणतात श्री भगवान वाच देवानां गुणलिंगानां अनुश्रविक कर्मणां सत्व एकैकमनसो वृत्ती ही स्वाभाविक तू या अनिमित्ता भागवती भक्ती सिद्धिर्गरीयसी जरयत्याशु या कोशम निर्वाण मनलो यथा. म्हणजे ज्याचे चित्त अखंडपणे भगवंतामध्ये लागलेले आहे अशा माणसांची वेदविहित कर्मामध्ये लागलेली किंवा विषयांचे ज्ञान करून देणाऱ्या इंद्रियांच्या ठिकाणी जी सत्वमूर्ती श्रीहरीच्या ठिकाणी स्वाभाविक प्रवृत्ती होते. म्हणजे एखाद्या भक्ताला भगवंताच्या ठिकाणी जी स्वाभाविक भक्ती त्याच्या मनामध्ये जागृत होते ती कशी असते तर ज्याप्रमाणे जठराग्नी खाल्लेल्या अन्नाचं पचन करतो तसं त्या भक्ताने आत्तापर्यंत केलेल्या साधनाचा परिपाक म्हणून त्याला त्याच्या मनामध्ये त्याच्या हृदयामध्ये त्या देवाच्याबद्दलचं एक प्रेम त्याच्या ठिकाणी निर्माण होतं. गोंधळीकर महाराजांचं वाक्य आहे, न पाहिलेल्या मुलीशी जेव्हा लग्न होतं तेव्हा ती मुलगी आत्तापर्यंत आपण पाहिलेली नसती पण सहवासानेच प्रेम जसं वाढतं तसं ते म्हणतात. नाम हे सुरुवातीला जरी बळजबरी घ्यावं लागलं तरी घ्या पण त्या नामाच्या सहवासाने आपलं प्रेम त्या भगवंताच्या ठिकाणी स्थिर होईल. आणि असं होत असेल तर हे कर्मसंस्काराचं जे भांडार आहे ते आपोआप त्या लिंग शरीराला भस्म करते असं या ठिकाणी कपिल महामुनी सांगत आहेत. गीतेमध्ये असा श्लोक आहे, कर्मजम बुद्धियुक्तां हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनिर्मुक्ता पदम गच्छन्त्यं अनामयम. म्हणजे ते पद आपल्याला सहजपणे प्राप्त होतं जे जन्मबंध विनिर्मुक्ता या जन्माच्या बंधनातून आपल्याला मुक्त करते. म्हणून आता तुझ्यासाठी काय आहे तर माझ्या चरणसेवेत प्रेम असणारे, माझ्याच प्रसन्नतेसाठी सगळे कर्म करणारे जितके म्हणून भाग्यवान आहेत जे अखंड माझ्याच पराक्रमाची चर्चा करतात ते सुद्धा माझ्याशी एकरूप होण्याची इच्छा करत नाही. तुका म्हणे गर्भवासी चुके घालावे आम्हासे. कशासाठी? कारण या ठिकाणीच आम्ही तुझी भक्ती करू शकतो.
योगस्थ कुरुकर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्धयो असिद्धयो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. त्यालाच समत्व योग असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून अष्टसिद्धी जी आहे ती, भोगसंपत्ती जी आहे ती या भक्तीनंतर प्राप्त होणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. पण वैकुंठामध्ये गेल्यानंतर सुद्धा या सगळ्या लोकांना, अशा माझ्या भक्तांना या सगळ्या आपोआप प्राप्त होतात. वैकुंठधामात गेल्यावर ते भोगांपासून वंचित राहत नाहीत. मग माझे कालचक्र जे आहे ते त्यांना कधीही ग्रासू शकत नाही. अष्टसिद्धी यत्प्राप्य किंचित वांछति न शोचती न रमते न उत्साही न द्वेष्टी. नारद भक्ती सूत्रामध्ये लिहिलेलं आहे, यद ज्ञात्वा मत्तः भवती. ज्या भक्तीच्या प्राप्तीनंतर यद ज्ञात्वा, ते एकदा भक्ती आपल्यामध्ये दृढ झाली तर मत्तः भवती. मत्त म्हणजे आपण म्हणतो उन्मत्त शब्द आहे, तो वाईट अर्थाने आहे, पण मत्त म्हणजे तो आपल्याच मस्तीमध्ये असतो. भक्तीची मस्ती असते ती त्याच्या ठिकाणी येते. आणि स्तब्ध हा भवती म्हणजे प्रपंचातलं सुख असो दुःख असो त्याकडे पाहण्याची त्याची दृष्टीच बदलती आणि तो सगळ्या परिस्थितीमध्ये स्तब्ध म्हणजे त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही आणि तो स्वतः आत्माराम हा भवती असं नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. मग आता या ठिकाणी एक श्लोक येतो या अध्यायामध्ये आणि तो श्लोक भगवद्गीते या भागवतामध्ये तृतीय स्कंदामध्ये 2 अध्यायामध्ये आलेला आहे. 25व्या अध्यायात आता आहे आणि पुढे 29व्या अध्यायामध्ये सुद्धा तो श्लोक आहे. मद्भयात वाति वातोयम सूर्यस्तपती मद्भयात वर्षतींद्रो दह्यत्य मृत्युश्चरती मद्भयात. म्हणजे माझ्या भीतीने वातोयम, वाती म्हणजे वाहत असतं. की वारा जो आहे, हवासुद्धा जी आहे तीसुद्धा माझ्या भयाने वाहते. सूर्यस्तपती मद्भयात, सूर्यसुद्धा जी आपल्याला उष्णता देतो, सूर्याचं उगवणं असेल अस्त असेल हे सगळं जे आहे ते माझ्यामुळेच होतं. आणि क्षेमाय पादमूलम मे वर्षती इंद्राचा वर्षाव जो आहे, पाण्याचा वर्षाव जो आहे तो सुद्धा माझ्यामुळेच होतो. आणि मृत्युश्चरती मद्भयात, मृत्यूसुद्धा त्याचं कार्य जे करतो ते सुद्धा माझ्याच भीतीमुळे म्हणजे त्या सगळ्याचं प्रशासक जे आहे, शासन जे आहे ते सगळं माझं आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलं ज्ञानवैराग्ययुक्तेन भक्तियोगेन योगिनः क्षेमाय पादमूलम मे प्रविशन्ति कुतो भयम. मग अशाला भय म्हणून कसं राहणार. म्हणून ज्ञानवैराग्य योग अशा भक्तीने माणसाच्या ठिकाणी शांती प्रदान करून ते होण्यासाठी माझ्या चरणांचा खऱ्या अर्थाने आश्रय घेतला पाहिजे. म्हणून संसारात मनुष्याचे सर्वात श्रेष्ठ काय काम असेल तर ते हेच आहे की त्याने आपले चित्त माझ्या ठिकाणी लावले पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि तेच भक्तिसूत्रामध्ये नारदसुद्धा ते सांगतात. नारदस्तु तदर्पिता अखिलाचारता तद्विस्मरणे परम व्याकुळता. अर्पिता अखिलाचारता म्हणजे आपण जे जे कर्म करतो ते सगळं भगवंताला अर्पण करणं आणि तद्विस्मरणे परम व्याकुलता. भक्ताचं हे लक्षण आहे. त्या भगवंताचं विस्मरण झाल्यानंतर आपला जीव हा परम व्याकुळ झाला पाहिजे आणि हीच खरी भक्ती आहे असं ते आपल्या मातेला सांगतात. एतावनेव लोकेस्मिन् पूसां निःश्रेयसोदयः तीव्रेण भक्तियोगेन मनोमय्यर्पित स्थिरम. मन मला अर्पण करून तू अशा प्रकारे स्थिर हो आणि त्यातच तुझं कल्याण आहे. आणि म्हणून माझ्यातच तुझं चित्त स्थिर होणं यासाठी तू आता या पद्धतीने तू विचार कर या सगळ्या जगाचा आणि मग तुला कुठल्याही प्रकारचं बंधनं राहणार नाही आणि तू आहेस तशीच तू मुक्त होणार आहेस असं ते आईला उपदेश करतात. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंदे कपिलोपाख्याने 25वाध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 26व्या अध्यायामध्ये महदादी विविध विषयांच्या उत्पत्तीचे वर्णन आणि 27व्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन हा भाग आता आपण पुढच्या वेळेस घेणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. एक मिनटं.
जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजल तरिणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परमा प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. शोक सुकमले संत अलिपुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय जय रघुवीर समर्थ, गोपाल कृष्ण भगवान की जय.